नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात नैवेद्यासाठी खास अतिशय चविष्ट असे राघवदास लाडूंची रेसिपी पारंपरिक आहे, थोडी किचकट आहे, पण मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. राघवदास लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी हरभरा डाळ म्हणजेच चण्याची डाळ. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही वाटीची साईज लहान मोठी किंवा मोठं भांड अशी घेऊ शकता. आज मी तुम्हाला वाटीचंच प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे चुकण्याची भीती नाही. सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करा, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. अगदी अचूक प्रमाणात मी आज तुम्हाला हे राघवदास लाडू दाखवणार आहे. मंद आचेवर आता ही डाळ आपल्याला छान खमंग भाजायची आहे. डाळ भाजताना घाई करू नका, सतत परतत ही डाळ भाजा, म्हणजे नीट भाजल्या जाईल, कुठल्याही बाजूनी जळणार करपणार नाही. तुम्ही बघू शकता ही चणा डाळ किंवा हरभरा डाळ मस्त खमंग भाजून झाली. मंद आचेवर ही डाळ भाजण्यासाठी मला साधारण 8 ते 9 मिनिट लागले आहे. आता आपण ही डाळ काढून घेऊया आणि परातीमध्ये थंड करून घेऊ. भाजलेली हरभऱ्याची डाळ जरा गार झाली की आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. आणि आता छान रवाळ आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे. अगदी फाईन बारीक पीठ नको, किंचित रवाळ असं पीठ ठेवा. हे बघा, या पद्धतीने असं किंचित रवाळ हे पीठ मी केलं. खूप अगदी जाड देखील रवा ठेवू नका, हाताला अगदी चरचरीत लागेल असं पीठ ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला ओतताना याचा अंदाज येत असेल. अगदी मोठे मोठे कण नाही आणि खूप फाईन पावडर देखील नाही. आता या बेसनाच्या रव्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरवरचं थोडं पातळ करून घेतलेलं तूप आहे, गरम वगैरे काही नाही. आणि पाव वाटी दूध घालायचं आहे. थोडं थोडं करून हे दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि या बेसनाच्या रव्याला हे चोळून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे हा डाळीचा रवा छान फुलतो. हाताने आता आपण हे नीट चोळून घेऊया. हे बघा, हे अगदी या पद्धतीने व्हायला हवं. हे मिक्स करताना जर इथे दूध कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं दूध घाला. हा जो डाळीचा रवा आहे हा नीट भिजायला हवा. आता आपल्याला काय करायचं आहे की हे असं थोडं दाबून घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये या प्रकारे असं दाबून घ्या. आणि यावर झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी हा रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. हे बघा, साधारण 2 तासानंतर आता आपण हे जरा असं मळून घेऊ. तुम्ही बघू शकता हे दूध या रव्याने पूर्णपणे ऍब्सॉर्ब केलं आणि छान मोकळा असा हा रवा झाला. छान फुलला देखील. आता आपण हा एकसारखा करून घेऊ. हा डाळीचा रवा मी या प्रकारे असा मोकळा करून घेतला. अजूनही यामध्ये या प्रकारचे गोळे आहे, तर आपण चाळणीने हा एक वेळा चाळून घेऊ. ही अशी जाड छिद्राची चाळणी घेतली आहे, त्यामध्ये हा रवा आपल्याला घालायचा आहे. या प्रकारे चाळून घ्या. हे जे गोळे आहे हे हाताने आपल्याला असे मोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हा डाळीचा रवा किती छान मस्त झाला आहे, अगदी मोकळा झाला आहे. इथे कढईमध्ये अर्धी वाटी तूप मी गरम करायला ठेवलं आहे. तूप मी वितळवूनच मोजलं आहे, म्हणजे पातळ तूप अर्धी वाटी आहे. घट्ट तूप अर्धी वाटी घेऊ नका, ते खूप जास्त होतं. यामध्ये आता आपण हा डाळीचा रवा घालू. मंद आचेवर अगदी खमंग होईपर्यंत हा डाळीचा रवा आपल्याला भाजायचा आहे. बघा किती सुरेख रंग आणि टेक्स्चर याचं आलं. या पद्धतीने या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले तर अजिबात बिघडणार नाही.
तुम्ही बघू शकता हा हरभरा डाळीचा रवा किती मस्त खरपूस भाजून झाला. हे बघा अगदी मोकळा झाला आहे. मंद आचेवर सतत परतत हा रवा भाजण्यासाठी मला साधारण 12 मिनिट लागले आहे. हा नीट परतणं गरजेचं आहे म्हणजे लाडूची चव छान खमंग येते. आता हा रवा आपण काढून घेऊ. ह्याच कढईमध्ये उरलेलं अर्धी वाटी तूप घेऊया. बघा तूप नेहमी करता असं पातळ करूनच मोजा. आता यामध्ये 1 वाटी जाड रवा आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा एक बारीक चिरोटी रवा मिळतो आणि एक हा जाडसर रवा मिळतो. हा जाड रवा आपल्याला घ्यायचा आहे. पूर्वीच्या काळी गव्हाचा रवा बनवला जात असे. गहू ओलवून ते कांडून त्याची साल काढून मग त्याचा रवा दळला जात होता. तेव्हा खूप कष्ट बायका घेत होत्या. आता आपल्याला हे अगदी सोपं आहे. हा जाड रवा वापरला तरी लाडू छान होतात. मंद आचेवर आता हा रवा देखील आपण भाजून घेऊ. हे राघवदास लाडू बनवण्यासाठी वेळ आणि कष्ट दोन्हीही खूप लागतात, पण लाडू खरंच खूप अप्रतिम लागतात. आता ह्या लाडूंना राघवदास लाडूच का म्हणतात किंवा राघवदास असं नाव या लाडूंना का पडलं ह्याचं नक्की कारण मला माहित नाही, पण असं वाटते की रामाच्या एखाद्या निस्सीम भक्तांनी नैवेद्यासाठी हे लाडू बनवले असावे म्हणून त्या दासाचं नाव किंवा त्या भक्ताचं नाव म्हणून राघवदास लाडू याला म्हणत असावे. नक्की मला माहिती नाही. हा मी फक्त तुम्हाला अंदाज सांगत आहे. पण तुम्हाला जर याचं नक्की कारण माहिती असेल, खरं कारण माहिती असेल तर जरूर कमेंट करून कळवा. म्हणजे मलाच नाही तर आपल्या सर्व सबस्क्रायबरला देखील याबद्दल माहिती होईल. तुम्ही बघू शकता हा रवा अगदी हलक्या तांबूस रंगावर मी भाजून घेतला. हे बघा या प्रकारे आपण हा असा उलटण्यावर घेतला तर हा सहज असा खाली सरकतो आहे म्हणजे रवा नीट भाजून झाला. मंद आचेवर हा रवा भाजण्यासाठी मला साधारण 16 ते 17 मिनिट लागले आहे. जाड रवा आहे, भाजायला वेळ जरा जास्त लागतो. आता हा रवा हलका तांबूस भाजून झाला की यामध्ये अर्धी वाटी खवलेलं ओलं नारळ घालायचं आहे. आता हे ओलं नारळ घालून देखील आपण अजून थोड्या वेळासाठी हा रवा भाजून घेऊ. ओलं नारळ थोडं भाजलं की त्याची चव खमंग येते आणि हा रवा देखील छान फुलतो. गॅसची फ्लेम मंदच ठेवा. तुम्ही बघू शकता रवा आणि नारळ मस्त भाजून झालं. किती छान हलका तांबूस रंग याला आला आहे. आणि हे मिश्रण भाजण्यासाठी मला साधारण 4 ते 5 मिनिट लागले. आता आपण हे काढून घेऊया. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी खवा घालायचा आहे. मंद आचेवर आता हा खवा देखील आपण छान खरपूस भाजून घेऊ. खवा जसा भाजायला घेतो तसा तो जरा सैल व्हायला सुरुवात होते. हा खवा आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आपण जेव्हा गरम करायला ठेवतो तेव्हा तो सैल होतो आणि नंतर पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते. ह्याचा रंग देखील जरा बदलायला सुरुवात झाली. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घालू. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ताचे काप घेतले आहे. खव्याबरोबर हे काप देखील जरा भाजू. हे बघा हा खवा हलक्या तांबूस रंगावर भाजून झाला आणि आपण असा जर हा गोल फिरवला तर हा उलटण्याभोवतीच फिरतो आहे. म्हणजे आता हा छान भाजून झाला, तांबूस रंगाचा झाला. आता आपण हा खवा देखील काढून घेऊ. सर्व साहित्य भाजून मी या मोठ्या परातीमध्ये ते काढून घेतलं. आता यामध्ये थोडे बेदाणे घालूया. तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स, सुकामेवा तुम्ही घालू शकता. इथे दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण 2 वाट्या साखर घेऊ. यामध्ये 1 वाटी पाणी घालूया. आता या साखरेचा आपल्याला 1 तारीपेक्षा पुढे असा पाक बनवायचा आहे. थोडा घट्टसर पाक बनवायचा आहे. पाक बनवणं बऱ्याच जणांना खूप कठीण वाटतं. कधीतरी पाक कच्चा राहिला तर मिश्रण सैल होऊन जातं आणि पाक पुढे गेला तर मिश्रण कोरडं होतं, घट्ट होतं. पाक जर कच्चा राहिला आणि मिश्रण सैल झालं तरी घाबरायची गरज नाही. हे सैल असलेलं मिश्रण कढईमध्ये 2-2 मिनिटांसाठी परता. पूर्णपणे गार होऊ द्या. पुन्हा 2 मिनिटांसाठी परता. अशा पद्धतीने आपल्याला हे सैल झालेलं मिश्रण दुरुस्त करता येतं. मायक्रोवेव्ह मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने हे होतं. आणि पाक जर घट्ट झाला, मिश्रण कोरडं होऊन गेलं, पुढे गेला
तर 2 टेबलस्पून उकळीचं पाणी यामध्ये टाका आणि लाडू वळा. पाकाचेच लाडू आहे त्यामुळे तुम्ही गरम पाणी घातलं तरीही ते बिघडणार नाही. असंही पाक, खवा आणि नारळ असल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाही. एकदा बनवले की 5-6 दिवस फक्त. तुम्ही बघू शकता साखर आता पूर्णपणे विरघळली. आता आपल्याला ह्याचा छान लांब तार येईल असा पाक बनवायचा आहे. आपण एक वेळा पाक तपासून बघू. हे बघा, माझ्या 2 बोटांमध्ये बघा याचा एक तार उठतो आहे, पण जागेवरच उठतो आहे. मोठा याचा तार बनत नाही. त्यामुळे अजून थोडा वेळासाठी आपल्याला हे शिजवणं गरजेचं आहे. आता आपण पुन्हा एक वेळा चेक करून बघू. थोडा पाक घेऊ आणि ह्या प्लेटमध्ये घेऊया. हे बघा, तुम्ही जर असा हा प्लेटमध्ये बघितला तर असा तार उठतो आहे. बोटांमध्ये देखील घेऊन बघूया. 2 बोटांमध्ये बघा, बघा हा उंच असा तार याचा उठतो आहे. आता आपण गॅस बंद करूया. पाक तयार आहे. अशाच प्रकारचा पाक लाडूला हवा. या भाजलेल्या सर्व साहित्यात आता आपण हा पाक घालूया. आता आपण हे मिक्स करूया. सध्या जरी हे मिश्रण सैलसर वाटत असलं तरी दोन्ही रवा जाडसर आहे, त्यामुळे हे छान ऍब्झॉर्ब होईल. नीट मिक्स करू. खव्याच्या काही गाठी असतील तर त्या इथे मिश्रण गरम असतानाच मोडून टाका. पाक गरम असतो त्यामुळे ह्या खव्याच्या गाठी अगदी सहज मोडल्या जातात. हे बघा, मी हे मिक्स करून घेतलं. छान एकसारखं झालं आहे. आता हा रवा पाकामध्ये मुरण्यासाठी आणि मिश्रण गार होण्यासाठी साधारण 6 ते 7 तास आपण हे बाजूला ठेवून देऊ. लाडूचं हे मिश्रण पूर्णपणे गार झालं आहे. मी याला मध्ये मध्ये उलटण्याने वर खाली केलं. याच प्रकारचं आपल्याला हे हवं आहे. छान रवाळ असं मिश्रण झालं. यामध्ये चिमूटभर वेलची आणि जायफळ पूड घालू. जायफळ आणि वेलचीच्या पूडमुळे याची चव खूप वाढते. आता आपल्याला हे नीट मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला लाडू वळायचे आहे. या प्रकारे नीट मळा म्हणजे याला तूप सुटेल. पाक अगदी परफेक्ट झाला. बघा, हे मी छान मळून घेतलं. आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहे. हलक्या हलक्या हाताने लाडू वळा. कधीही रव्याचे लाडू बनवताना ते हलक्या हलक्या हाताने वळावे, म्हणजे छान भुसभुशीत राहतात. हे बघा, किती सुंदर मस्त हे लाडू झाले आहे. अगदी रवाळ असे सर्व लाडू मी आता वळून घेते. अतिशय चविष्ट असे राघवदास लाडू तयार आहे. हे बघा, ह्याचं टेक्स्चर खूप रवाळ असे हे लाडू झाले. दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 30 लाडू होतात. तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते. बघा, आतमध्ये याचं टेक्स्चर झालंयत ना अगदी मस्त. ह्या प्रकारे राघवदास लाडू तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.